नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। तर त्यासाठी आपण या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच 1000 लाईक लवकर पूर्ण करताल। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 71वे स्थान पटकावले आहे। कितवे स्थान? 71वे, लक्षात ठेवा। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर एकूण 6 पदकांसह भारत पदक तालिकेत 71व्या स्थानावर आहे। कितव्या? 71व्या, ठीक आहे। यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणता देश पदक टेबल मध्ये अव्वल आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चीन हा देश। कोणता देश? चीन, ठीक आहे मित्रांनो। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर चीनने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? 90 पदके जिंकलेली आहेत। तर ते पण पाहून घेऊयात। सुवर्ण आहेत 39, रौप्य आहेत 27 आणि कांस्य आहेत 24, लक्षात ठेवा मित्रांनो। तर एकूण किती होत आहेत? 90 पदके, ठीक आहे। तर यानंतर पदक तालिकेत क्रमांक 1 वर चीन आहे, लक्षात ठेवा। कितीवर आहे? क्रमांक 1 वर, ठीक आहे। यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिका या देशाने। कोणत्या देशाने? अमेरिका, ठीक आहे। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर अमेरिका 122 पदके जिंकलेली आहेत अमेरिकाने, लक्षात ठेवा। आणि सुवर्ण किती आहेत? 38 आहेत, रौप्य आहेत 42 आणि कांस्य आहेत 42, लक्षात ठेवा। तर एकूण किती होत आहेत? 122 पदके, ठीक आहे। आणि चीनने किती पदके जिंकलेली आहेत? 90 पदके। तर त्यापैकी सुवर्ण आहेत 39, रौप्य आहेत 27 आणि कांस्य आहेत 24। तर एकूण किती झाले? 90 पदके, ठीक आहे। तर मित्रांनो यानंतर चौथा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 6 पदके जिंकलेली आहेत, लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 1 रौप्य पदक आहे, 5 कांस्य पदक आहेत, अशी मिळून सगळे 6 पदके जिंकलेले आहेत आपल्या भारत देशाने। यानंतर पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रौप्य पदक जिंकलेले आहेत। कोणते पदक जिंकलेले आहेत नीरज चोप्राने? रौप्य पदक, ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। भारताच्या नीरज चोप्राने चमकदार कामगिरी केली आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत त्याच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो 89.45 मीटरसह रौप्य पदक जिंकलेले आहे। तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले आहे। तर ग्रेनेडाच्या ॲडरसन पीटर्सने 88.54 मीटर भालाफेक करून कांस्य पदक जिंकले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 6वा पाहून घेऊयात आपण, भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणत्या संघाला पराभूत करून कांस्य पदक जिंकले आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, स्पेन या देशाला पराभूत करून। कोणत्या देशाला? स्पेन या, ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनचा 2-1 ने पराभव केला आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकले आहे। तर अनुभवी गोलरक्षक PR श्रीजेशनेही हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। तर 52 वर्षापूर्वी खेळलेल्या म्युनिक 1972 नंतर पहिल्यांदाच हॉकीमध्ये भारताने सलग पदके जिंकलेली आहेत। तर नेदरलँड संघाने सुवर्ण पदक तर जर्मनीने रौप्य पदक जिंकलेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर 7वा प्रश्न राहील, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, या संघाचा कर्णधार कोण आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हरमनप्रीत सिंग। कोण आहेत? हरमनप्रीत सिंग, ठीक आहे। तर यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न राहील, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमन सेहरावत। कोणी? अमन सेहरावतने, ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात।
तर भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तर हे कोणत्या राज्यातील आहेत अमन सेहरावत? तर हरियाणा या राज्यातील आहेत. लक्षात ठेवा, हरियाणा. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 9वा. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये विनेश फोगट कोणत्या वजन गटात अपात्र ठरलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 50 किलोच्या वजन गटामध्ये अपात्र ठरलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 पहिल्यांदाच ऑलिम्पिक कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचलेली भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तिच्या जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. तर फोगाटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लेपेजचा 5-0 असा पराभव करून सुवर्ण पदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न आहे 10वा. ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अमन सेहरावत. कोण बनलेला आहे? अमन सेहरावत. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमन सेहरावत 21 वर्ष आणि 24 दिवसांच्या वयात ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे. तर कोणाचा विक्रम मोडलेला आहे? तर पी.व्ही. सिंधू 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये वयाच्या 21 वर्ष 1 महिना आणि 14 दिवसात रौप्य पदक जिंकले होते. तर पी.व्ही. सिंधूचा विक्रम मोडलेला आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, यावर असाही प्रश्न येऊ शकतो, उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण आहे? तर उत्तर राहील पी.व्ही. सिंधू. वय 21 वर्ष 1 महिना आणि 14 दिवस. 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन मध्ये रौप्य पदक जिंकले होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊयात. 11वा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून कोणी दिलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मनू भाकरने. कोणी दिलेले आहे? मनू भाकरने. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. हरियाणाच्या मनू भाकरने 33व्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी पदकाचे खाते उघडले. तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. तर ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरलेली आहे. तर यावर असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, तर ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीत भारतासाठी पदक जिंकणारा पहिला नेमबाज कोण होता? लक्षात ठेवा. तर याचे उत्तर आहे राज्यवर्धन सिंग राठोड. 2004 अथेन्स ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकले होते. तर दुसरा प्रश्न, ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीत भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्राने जिंकले होते. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो, पुढील 12वा प्रश्न पाहून घेऊयात. तर ऑलिम्पिकच्या एकाच आवृत्तीत 2 पदके जिंकणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच नॉर्मन प्रिचार्ड. लक्षात ठेवा. आणि मनू भाकर. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर नॉर्मन प्रिचार्डने 1900 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 200 मीटर आणि 200 मीटर हर्डल्स मध्ये नेमबाजीमध्ये 2 रौप्य पदके आणि मनू भाकरने 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाजीमध्ये 2 रौप्य पदके जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. तर ऑलिम्पिकच्या एकाच आवृत्तीत 2 पदके जिंकणारी ती स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, 13वा प्रश्न आहे. ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंगने नेमबाजीत कोणते पदक जिंकलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कांस्य पदक. कोणते पदक? कांस्य पदक. ठीक आहे. यानंतर 14वा प्रश्न राहील. 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नेमबाज स्वप्नील कुसळेने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कांस्य पदक जिंकले आहे. कोणते पदक? कांस्य पदक. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्पर्धा होती पुरुषांची 5 मीटर रायफल 3 पोझिशन्स मध्ये आणि पदक कोणते जिंकले? कांस्य पदक. ठीक आहे. तर स्वप्नील कुसळे कोणत्या राज्याचे आहेत? महाराष्ट्र या राज्याचे आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, यावर असाही प्रश्न येऊ शकतो, तर ऑलिम्पिकच्या रायफल स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज कोण होता? तर याचे योग्य उत्तर राहील 2008 बीजिंग ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, 15वा प्रश्न आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे मनू भाकर आणि पी.आर. श्रीजेश, म्हणजेच ऑप्शन डी, बी आणि सी दोन्ही. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने म्हणजेच IOA 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात
नेमबाज मनू भाकर आणि PR श्रीजेश हे भारताचे ध्वजवाहक असतील अशी घोषणा केली होती. लक्षात ठेवा. तर 16वा प्रश्न आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, चीन या देशाने पहिले पदक जिंकले होते. कोणत्या देशाने? चीन या देशाने. ठीक आहे. तर मित्रांनो यानंतर 17वा प्रश्न आहे हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी सुवर्ण जिंकणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नेदरलँड. कोणता देश आहे? नेदरलँड हा देश. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 18वा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 100 मीटर स्प्रिंट मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नोहा लायन्स कोणत्या देशाचा धावपटू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, युनायटेड स्टेट्सचा. कोणत्या देशाचा? युनायटेड स्टेट्सचा. ठीक आहे. तर 19वा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरी टेनिस मध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नोवाक जोकोविच. कोणत्या खेळाडूने? नोवाक जोकोविचने. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए बरोबर आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील 20वा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या फुटबॉल संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 32 वर्षानंतर सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्पेन. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या देशाच्या फुटबॉल संघाने? स्पेन या देशाच्या फुटबॉल संघाने. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया शॉर्टमध्ये. स्पेनने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव केला होता. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉइंट आहे. तर मित्रांनो यानंतर 21वा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये भालाफेकचा नवा विक्रम कोणी केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अर्शद नदीमने केलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून नवीन ऑलिम्पिक विक्रम केलेला आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्याने सर्वोत्तम थ्रो मारून सुवर्ण पदक जिंकले आहे. लक्षात ठेवा. यानंतर 22वा प्रश्न राहील 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळ कुठे आयोजित करण्यात आले होते? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पॅरिस मध्ये करण्यात आले होते. लक्षात ठेवा, पॅरिस मध्ये. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. पॅरिसने 1900 आणि 1924 नंतर तिसऱ्यांदा उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. तर 33वे उन्हाळी ऑलिम्पिक होते हे लक्षात ठेवा. आणि यजमान कोण होते? पॅरिस, फ्रान्सची राजधानी. ठीक आहे, लक्षात राहील ना. तर मित्रांनो केव्हा सुरू झाले आणि केव्हा संपले? तर 26 जुलैला सुरू झाले आणि 11 ऑगस्ट 2024 रोजी संपलेले आहे. तर मित्रांनो शुभंकर कोण आहेत? तर फ्रिजियन कॅप. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर 23वा प्रश्न आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 4 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण 4 खेळ देखील पाहून घेऊयात कोणते आहेत ते. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 4 नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पहिला खेळ आहे ब्रेकिंग, दुसरा आहे सर्किंग, तिसरा स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि चौथा आहे स्केटबोर्डिंग. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 24वा प्रश्न राहील 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रीद वाक्य काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, गेम्स व्हाईट ओपन. लक्षात ठेवा मित्रांनो, काय आहे? गेम्स व्हाईट ओपन. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पॅरिस ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य मराठीमध्ये काय अर्थ होईल? तर एकटेच आपण वेगाने पुढे जातो, तर परंतु एकत्र आपण पुढे जातो. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 25वा प्रश्न राहील पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातील किती खेळाडूंनी भाग घेतला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 117 खेळाडूंनी भाग घेतला होता. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारतातून एकूण 117 खेळाडू, 47 महिला आणि 70 पुरुष सहभागी झाले होते. तर भारतीय संघात जास्तीत जास्त 29 खेळाडू ॲथलेटिक्सचे होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 26वा प्रश्न आहे वयाच्या 44व्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय संघातील सर्वात वयस्कर खेळाडू कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, रोहन बोपण्णा. कोण होता? रोहन बोपण्णा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो टेनिसपटू रोहन बोपण्णा यांचे वय काय होते? तर वय वर्ष 44 होते. लक्षात ठेवा. तर यानंतर 27वा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण भारतीय कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, निधी दे सिंधू. लक्षात ठेवा मित्रांनो.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 14 वर्षीय जलतरणपटू धिणिधी दे सिंधू पॅरिस गेम्समध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण भारतीय ठरलेली आहे. ती ऑलिम्पिक इतिहासातील दुसरी सर्वात तरुण भारतीय असेल. हा विक्रम 11 वर्षीय जलतरणपटू आरती साहाच्या नावावर आहे. तर 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतला होता. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो 28वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अदानी ग्रुप बनलेला आहे. कोणता ग्रुप? अदानी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 29वा प्रश्न राहील, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल. कोण होते? पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल. ठीक आहे, म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. ठीक आहे. यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय ऑलिम्पिक संघाने 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांची 13 वेळा राष्ट्रकुल पदक विजेती टेबल टेनिस दिग्गज शरद कमल यांच्यासह भारतीय संघाची सहध्वजवाहक म्हणून नियुक्ती केली होती. तर 1920 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज घेऊन जाणारी पहिली भारतीय पूर्मा पर्वत शायनी विल्सन ही 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज घेऊन जाणारी पहिली महिला बनलेली आहे. तर मेरी कोम आणि मनप्रीत सिंग 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये संयुक्त भारतीय ध्वजवाहक होते. लक्षात ठेवा. तर मित्रांनो ध्वजवाहक म्हणजे काय हे पाहून घेऊयात. तर खेळांच्या उद्घाटन समारंभात आणि परेड दरम्यान त्यांच्या देशाच्या संघाचे नेतृत्व करणारी पहिली व्यक्ती म्हणजेच ध्वजवाहक. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 30वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकच्या ज्युरीमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, बिल्किस मीर. कोण आहे? बिल्किस मीर. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 31वा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत कोणी भागीदारी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पुमाने. कोणी केलेली आहे? पुमाने. लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पुमाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन सोबत भागीदारी केली. तर स्पोर्ट ब्रँड पुमा इंडिया भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच IOA सोबत भागीदारी केली आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलाचा अधिकृत फुटवेअर भागीदार होता. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर प्रश्न आहे 32वा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, अभिनव बिंद्रा यांची. कोणाची? अभिनव बिंद्रा यांची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय चॅम्पियन म्हणजेच अभिनव बिंद्रा. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 33वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचे प्रमुख डी मिशन कोणाला बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गगन नारंग यांना. कोणाला? गगन नारंग यांना. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर शिवा केशवन हे डेप्युटी शेफ डी मिशन होते. तर शेफ डी मिशन हे ऑलिम्पिक खेळादरम्यान संपूर्ण संघाचे प्रवक्ते आहेत. लक्षात ठेवा. तर ते मार्गदर्शक, समर्थक आणि चीअर लीडर्स देखील आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो याचे उद्दिष्ट पाहूयात. तर खेळाडूंच्या कामगिरीचे रक्षण करताना संघाला प्रोत्साहन देणे हे यांचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर मित्रांनो यानंतर 34वा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत प्रमुख प्रायोजक म्हणून अलीकडेच कोणी भागीदारी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, BPCL ने. कोणी केलेली आहे? BPCL ने. ठीक आहे. तर 35वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या राज्याचे खेळाडू सर्वाधिक होते? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, हरियाणा या राज्याचे खेळाडू सर्वाधिक होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर 36वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे आयोजन केव्हापासून केव्हापर्यंत करण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा आहे खूप. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजेच 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे आयोजन करण्यात आले होते. लक्षात ठेवा. यानंतर आपण मित्रांनो 37वा प्रश्न पाहून घेऊयात. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा शुभंकर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, ऑलिम्पिक फ्रीज. लक्षात ठेवा. यानंतर 38वा प्रश्न आहे,
पॅरिस ऑलिम्पिक 2024चा उद्घाटन सोहळा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जार्डिन्स डू ट्रोकाडेरा सीन नदी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो 39वा प्रश्न पाहून घेऊयात. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024चा समारंभ कोणत्या स्टेडियम मध्ये झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्टेड दी फ्रान्स मध्ये झालेला आहे. कोणत्या स्टेडियम मध्ये? स्टेड दी फ्रान्स मध्ये. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 40वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 कोणती आवृत्ती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 33वी आवृत्ती आहे. कोणती आवृत्ती आहे? 33वी. ठीक आहे. यानंतर 41वा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पी.टी. उषा हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना झालेली आहे 1927 मध्ये. मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. आणि सर दोराबजी टाटा आणि डॉक्टर ए.जी. नोहरान हे संस्थापक अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 42वा प्रश्न आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांनी भाग घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 206. किती समित्यांनी? 206. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह सुमारे 10,500 खेळाडूंनी भाग घेतला होता. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, दरवर्षी ऑलिम्पिक दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 23 जून रोजी साजरा केला जातो. केव्हा साजरा केला जातो? 23 जून रोजी. ठीक आहे. तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. ज्यांना प्रश्नाची उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्नाकडे वळूयात. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचे आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.